नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 3 एप्रिल 2026 आहे। आमची ही 8 वर्षाची NM1 गोल्डन सीताफळाची बाग। तर यावर्षी आम्ही याची छाटणी लवकर चालू केलेली आहे। जरा काळ्या रानातली ही बाग आहे व पाऊस भरपूर पडलेला आहे व बाग अशा पद्धतीने खूप फुटलेली आहे। खालीपर्यंत सर्व काडी फुटलेली आहे। त्याच्यामुळे याची छाटणी आम्ही चालू केलेली आहे। तरी आज छाटणी झाल्यानंतर याला आम्ही 8 दिवसांनी म्हणजे 12 ते 13 एप्रिलला पाणी देणार आहे। पाहू शकता काळ्या रानातील बाग आहे। तसेच यावर्षी खूप लवकर पाऊस पडलेला आहे व आमच्या इथे भागामध्ये मे एंडिंगला देखील पाऊस पडतो। तसेच आमच्या इथे कॅनेल असल्यामुळे आम्हाला पाणी देखील भरपूर आहे व मार्केटनुसार रेट कमी राहतात। त्याच्यामुळे जरा एक 8 दिवस लवकर छाटणी घेतलेली आहे। दरवर्षी 25 एप्रिलला पाणी देतो। ह्या वर्षी जरा लवकर घेतलेली आहे छाटणी। तरी ह्या बागेचे वेळोवेळी आपल्याला व्हिडिओ पाठवण्यात येतील, जेणेकरून सेटिंग किती कसे काय होईल। कमी जरी सेटिंग झाले तरी आपल्याला सुरुवातीला रेट जास्त मिळतील। तसंच यातील अंतर 12 बाय 8 आहे। तरी छाटणी घेताना गळफांद्या मधला सेंटर काढलेले आहेत व वरची काडी आहे ती 5 ते 6 डोळ्यांवर ठेवलेली आहे। तर अशा प्रकारे छाटणी घेतलेली आहे। तरी ज्या शेतकऱ्यांची सीताफळाची छाटणी घ्यायची आहे त्यांनी संपर्क करा। तसेच आपल्या आपल्या जबाबदारीवर आपल्या भागात कधी पाऊस पडतो, आपल्याला पाणी किती आहे त्यानुसार आपल्या आपल्या जबाबदारीवर छाटणी घ्या। आम्ही बागेची छाटणी घेतली म्हणून खूप शेतकरी म्हणतात तुम्ही घेतली म्हणून आम्ही पण घेऊ का? तर तसे नाही। आपल्या भागात कधी पाऊस पडतो, आपल्याकडे पाणी आहे का नाही, सेटिंग होईल का नाही, ते आपल्या आपल्या जबाबदारीवर शेतकऱ्यांनी बागेची छाटणी घ्यावी। तर यावर्षी अशा पद्धतीने आमच्या या बागेचे नियोजन आहे। तर अर्धा एकर बाग आहे ही, 350 झाडे आहेत, 12 बाय 8 अंतर आहे। शेणखत घालून मध्ये व्हिडिओ टाकला त्याप्रमाणे शेणखत घालून बेड तयार केलेले आहेत। आता या पडलेल्या फांद्या बाहेर काढणार आहे, मोठ्या मोठ्या विरळणी केलेल्या, व ज्या छोट्या आहेत त्या बेडवरच 2 झाडाच्या मध्ये टाकणार आहे। तर ह्या वर्षीचे 2026चे नियोजन आम्ही चालू केलेले आहे।